गुड मॉर्निंग. हे आम्ही पवना डॅमच्या तिथं आता निघण्याचा टाइम झालेला आहे. हे पलीकडे बघा बरेचसे जे कंपनीचे लोक असतात त्यांनी आलेले आहेत ते सगळे इथं. रात्री इथं शेकोटी पेटवलेली होती. आता हे सगळे यांची आवरायची तयारी. इकडच्या बाजूला जे अथांग असं पसरलेलं आहे ते पवना डॅम आहे. हे बघा यांच्याकडे बघून काय वाटतं? वाटतंय काय? नाही अजिबात नाही वाटत. आंघोळ पण नाही गेली मग. इतकं खरं खरं नसतं सांगायचं. मी आंघोळ केली. इतकं खोटं नसतं सांगायचं. मी आंघोळ केली. मी आज थोडी म्हणलं आज केली म्हणलं फक्त. गरम पाणी देते नाहीत मग काय पाण्याने करायचं. हा एका दिवसासाठी थंडी वाजण्यापेक्षा आजारी पडायचं. पलीकडे लहान लहान मुलं आहेत. हे कोणता टेंट घ्यायचा आहे? होय, जो टेंट घेतलाय तुम्ही लग्नाच्या आधी म्हणायचं बंगला पाहिजे, गाडी पाहिजे. आता इथं असलं झोपडीने का बरं यायचं? तिकडे झोपडी का? मग काय लक्झरियस लाईफ आहे इथं. इथं रातभर असं म्हणे वाकडून फाडी नाही आतून बाहेर येऊन. लक्झरीस लाईफ काय माहितीये का? टॉयलेटला लाईनला उभं राहते, दात घासायला सोय नाही, सगळं पाणी चिकाट. 4 वेळा महिलांसाठी लक्झरियस लाईफ काय असते माहिती का? काय असते? आयतं जेवण. पहिली गोष्ट काय 5 वेळा खाल्लं एका दिवसात. दुसरी गोष्ट डोक्याचा काय घरचा काय हेडॅक नाही डोक्याला. बस सुकून ते कुठं तुम्ही न्या कोणत्या 5 वेळा खाऊन सुद्धा आम्हाला वाटत जिलेबी खावा. ते तुमचा याचा प्रॉब्लेम आहे. एज माणसाला जिलेबी असून आम्ही नॉनव्हेज आणि जिलेबी मिळू शकतो म्हणजे आमच्यात काय ताकद आहे विचार करा. काय ताकद. आणि आता अजून पण नाश्त्याचा टाइम आहे ना? फक्त मिसळ नसली म्हणजे बरोबर आहे. नाश्ता आता सुरू झालेला आहे. आता इथून जायचं. इथं पाठीमागं पवना डॅम वरती थोडीशी यांची रील काढायची इच्छा आहे. तर रील फोटोज काढायचे आणि आता जायचंय. तरी आपण 2 तास हालत नाही. 2 तास जायला लागणार आहे आपल्याला. चला. कुठं संपलं सर तुमचं पेट्रोल? अंदाज येत नाही ना? अंदाज येत नाही. लोका यांनी आधीच तजवीज केलेली. मी ना कायम घेऊन हिंडत असतो सोबत. ते कळलंच नाही आम्हाला. किती लांब ढकलली गाडी? अर्धा लिटर काय आता पुढे पेट्रोल पंपाचा अंदाज मॅपवर बघितलं होतं का? एवढं होतं काय जास्त? एवढंच आरामात होईल. हे पहिल्यापासून म्हणत आले होते बरं का. अरे एकदा माहिले हाल झाले होते अशीच माहितीये का? काय झालं? अर्धा किलोमीटर गाडी ढकलली. अंदाज येत नाही. अंदाज येत नाही. तेच झालं. आपल्याला एवढं ढकलायला आपल्याला कोणी भेटलंच नाही असं. पेट्रोलचा अंदाज आला. पण आपण भेटलो ना कोणाला तरी. आपल्यामुळे झालं त्याचं योगायोग. चालू करून बघा. किती आहे म्हणजे पुढे गेले ते मॅपवर बघितलं होतं किती लांब होता? अर्धा किलोमीटर. अजून बरं ढकलावं लागलं असतं मग तुम्हाला. होईल ना चालू? आम्ही निघूयात. थँक्यू. नाव काय झालं? खायचं प्यायचं म्हणलं का पहिली टाकी मोकळी करून येतात आणि मग मटेरियल टाकी द्या. खाऊ गुल्ले तुम्ही दोघं. खाऊ गुल्ले. काही गोष्टी इम्पोर्ट एक्सपोर्ट बी झाल्या पाहिजे कंटिन्यू. नाही बरोबर. इथं साचून बी नाही ठेवलं पाहिजे ना. पैसा दान बी केला पाहिजे थोडाफार. पण हे जरा हे तुमचे गोडाऊन थोडं हे होऊ दे ना. कमी होऊ दे. लगेच इथं गोडाऊन आतमध्ये. लगेच आतमध्ये ओढली त्यांनी. लगेच. भाई आपले नवरे आपल्याला भेटले नाही तर आपलं कसं झालं असतं का?
युट्यूब चॅनल आहे मला ऊसाचा रस दिलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे हे लोखंडापेक्षा लाकडी याच्यात ऊस गाळतात ना, त्यामुळे ते चांगलं लागतंय. किती वर्षापासून करताय? हा बघितलं. आता ऊसाची मुळी विकत घ्यायची असती मला आता त्यांच्याकडनं कळलं. आधी 110 रुपये होता, आता 150 रुपये म्हणले तुम्ही. ते तुमचं नाही का? नाही, तुम्हाला विकत घ्यायचं ते असंच. मुळी किती येते तेवढे पलीकडले आहे ते? एका मुळीमध्ये 12 ऊस. 12 ऊस. 12 नाही 13. बरं आहे. तुम्ही विचार करा ना बरं का. हे बघितलं का? अर्ध संपवलंय. 2 ऊस घातल्यात. हा 2 ऊस घातल्यात तेव्हा 4 गालास निघल्यात. म्हणजे 12 ऊसाची मुळी जर 150 रुपयाला, 12 रुपयाच्या पुढे जवळजवळ एक मुळी म्हणजे 24 रुपये तर ऊसालाच गेले. बरोबर. तेव्हा 40 रुपये, 40 नाही 80 रुपये मिळाले ना. 20 रुपयाला ग्लास. 24 रुपये घातले तेव्हा 80 रुपये मिळाले. त्याचं साळायचं आणायचं, त्यानंतर पेट्रोल पाणी सारख्याचे पैसे, याचं सगळं मिळून हिशोब लावला तर निम्म्या तरी शिल्लक राहते सर. याच्यामुळे यांची केस गेले बरं. इतकं विचारलंय करते नाही. ते पुढे पुढे गेले ना, एखादं काही दिसलं ना त्या माणसाची ती पूर्ण चौकशी करते. म्हणजे नाही, ही चांगली गोष्ट आहे. आवडतो हे स्किल माणसं पाहिजे, त्याशिवाय माणूस ऑलराऊंडर होत नाही. आणि अजून पण यांचं म्हणणं बरोबर आहे. पण माझं असं होतं, जर असं कळलं ना मग मला हा व्यवसाय करू वाटतो लगेच. असं होतं आयले ही जमायसारखं आहे आपल्याला. हा मी माझ्या मनातच म्हणलो ना. मी माझ्या मनात असं वाटतं आयले सोपं आहे, आता हे करू शकतोय. सांगते ना. आता आपण बघा गडावर गेलो, हा मी तिथे मुद्दाम ताक घेतला का तर त्या आजीला बिचारीला एवढ्या गडावर जाऊन ताक घेऊन जावं लागतो, खाली यावं लागतं. त्यांची रोजीरोटी त्याच्यावर 400 रुपये भेटतात. हा त्यापेक्षा जाऊ दे म्हणून दमती बिचारी. सगळ्यात वरती ते बसले होते लेडीज, त्यांनी त्यांना विचारलं किती तुम्ही कमावता, काय म्हणजे कसं काय येता. ते म्हणजे जरा नाराज बोलले ना. म्हणजे येतो आम्ही चढून काय म्हणले 300-400 रुपये रोज कमावतो. ह्यांनी एक ग्लास घेतला सरबतचा, ते म्हणले त्यांना दे 20 रुपये एक्स्ट्रा. त्यांनी घेतले नाही घेतले त्यांनी. कष्टाची घालणारे माणसं नाही घेणार आपल्यासारखे बाबतीत. नाही आपल्याला माहिती ना मग असं म्हणलं. ती ग्लास ठेवायची सुविधा एकदम आवडलेली. झाडाला खेळे लावून फळी सिस्टीम, बर्फ